वसईमध्ये पाण्याच्या पाईपलाईन उद्घाटनावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडी आमनेसामने आलेत। श्रेयवादातून बहुजन विकास आघाडीद्वारा आदल्या रात्रीच उद्घाटन केल्याचा भाजपाचा आरोप आहे। केंद्र सरकार हर घर जल आणि अमृत योजना अंतर्गत वसई पूर्वच्या राजवली भागात अखेर खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी येणार असून यासाठी वसई विरार युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन भोईर यांच्या प्रयत्नातून आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्याकडून हे काम सुरू असताना उद्घाटनाच्या आदल्या रात्रीच बहुजन विकास आघाडीने रात्री 9च्या सुमारास याचं उद्घाटन केलंय। मात्र भाजपाद्वारे आज पुन्हा एकदा अधिकृत उद्घाटन याचं करण्यात आलं। आतापर्यंत या कामाचा पाठपुरवठा भाजप करत होतं। यात बहुजन विकास आघाडी उगाच स्वतःचं क्रेडिट घेते असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय। मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी घटनास्थळी जाऊन तिथला आढावा घेतलाय। भाजप कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधलाय। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। सध्या मी उभा आहे राजवलीमध्ये। नायगाव वसईच्या मधोमध असलेला हा भाग जिकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता, परंतु आता इकडे पाईप आले आहेत। थोड्या दिवसात पाणी सुद्धा येईल, परंतु इथे श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। बहुजन विकास आघाडीचं म्हणणं आहे की हे पाणी, हे पाईप आमच्या प्रयत्नांनी आले आहे। तर एकीकडे भारतीय जनता पार्टी त्यांनी दावा केला आणि आज अधिकारी त्यांचा कार्यक्रम केला, ज्यात त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या प्रयत्नामुळे इकडे पाणी आलं, इथे पाईप येत आहे। आणि आता बघणं गरजेचं आहे की नक्की पाणी कोणाला मिळणार आणि नक्की श्रेय कोण घेत आहे। साहेब, आता विषय असा आहे का गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पाण्याचा प्रश्न घेऊन आमदार ताईंकडे सातत्याने पाठपुरावा करून आणि ताईंच्या मार्गदर्शनाने आलेले पाईप आहेत हे, आणि ताईंकडूनच आपण उद्घाटन केलं। तुम्ही तर बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, आपण ताईंच्या हातातून उद्घाटन केलेलं, प्रज्ञाताईंच्या हातून, आणि आमदार ताईंनी आम्हाला माध्यमातून पाईप आलेले आहेत। आता विषय असा झालेला आहे, सगळीकडे पाईपाचं काम चालू आहे, पण काल एक पाईपलाईनची गाडी इथे आलेली, ते कॉन्ट्रॅक्टरशी मी स्वतः मागवलेली गाडी होती ती, त्याच्याशी बोलणं झालं। त्यांनी फक्त सुविधा मेडिकलवर गाडी पाठवली, यांचे काही कार्यकर्ते तिकडे जाऊन आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत असं एक त्यांना हे सांगून ते पाईप उतरवले आणि तिकडे फोटोसेशन झाले। संध्याकाळी आम्ही सर आम्हाला जे शुभारंभ करायचा होता आम्ही मेसेज टाकला, त्याच्यानंतर हे लोकांनी रात्री तिकडे 8-9 वाजता जाऊन तिकडे त्यांचं नारळ फोडून घेतले। पण मला सांगायचं एवढंच आहे, जे आम्ही केलेलं, भारतीय जनता पार्टीने जे केलेलं काम आहे, कृपया ते श्रेय तुम्ही घेऊ नका। तुम्ही 15 वर्ष झाले, तुम्हाला 15 वर्षापासून महानगरपालिकेत तुमचा महापौर आहे, तुमच्या इकडचे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, त्या 15 वर्षामध्ये तुम्ही कधी पाईपलाईन आणले नाही। आज आम्ही केलेल्या कामाचं श्रेय, भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाचं श्रेय, आमच्या ताईंच्या माध्यमातून आलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेताय। ह्याला हे कसं आहे तुम्ही सांगा, इकडची जनता एवढी बोली नाही का तुम्ही आता जे करताय ते त्यांना खरं वाटते असं म्हणून? तर कृपया भारतीय जनता पार्टीकडून जे केलेलं आहे काम त्याचं श्रेय तुम्ही घेऊ नका। त्याचं श्रेय फक्त भारतीय जनता पार्टीचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांना आहे। यांनीच आमच्या एरियाला, पूर्ण एरियाला, राजवली भागात पूर्ण एरियामध्ये पाईपलाईन पास करून दिली आणि त्यांच्या मार्फत हे काम चालू आहे। तर कृपया सर्वांना, जे काही विरुद्ध बाकावर बसलेले आहेत, ते आता शो शायनिंग करतात। समोर इलेक्शन आहे, या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये तुमच्याकडे जर केलं असेल तर काही पेपरवर्क असेल, तुम्ही जुने फोटो टाकून तुम्ही सांगता आम्ही काम केलंय। अरे तुम्ही तुमचे नगरसेवक आणि आमदार असताना काम केलं नाही? इथली लोक एवढी मूर्ख नाही, इथल्या लोकांना सर्व माहीत आहे काम कोण करते आणि कोणाच्या मार्फत पाईप आलेले आहेत आणि पुढे काम कोण करणार आहे। ही त्यांच्याकडून तर स्टंटबाजी आहे। बघा, आम्हाला फक्त जनतेची सेवा करायची आहे, त्यांना स्टंटबाजी आहे, त्यांना तेच करता येतं, त्यांना दुसरीकडे काम केलंच नाही। 15 वर्षामध्ये त्यांनी तेच केलेलं आहे। तरी मला असं वाटतं आज ताईंच्या रील बघून त्यांचा हे झालं असेल की आम्ही पण अशी काहीतरी स्टंटबाजी करावी, पण ताईंच्या स्वतःहून काम केलेलं आहे। तुम्ही स्वतःहून काम करा आणि रील बनवा। ऑफकोर्स त्याच पद्धतीने चालू आहे, कारण महापालिका तोंडावर आहे, निवडणूक तोंडावर आहे आणि यांच्याकडे बोलण्यासाठी काही सुद्धा नाही। राजवली विभागामध्ये यांनी काय कमी, राजवली सोडा, अख्ख्या वसई विरारमध्ये या लोकांनी काम केले, काय काम केले लोकांनी त्यांना ऑलरेडी मागच्या याला त्यांना दिलेलंच आहे उत्तर, आणि ह्याच्यामध्ये पण त्यांना लोक उत्तर देतील असं मला वाटतं। काम तर काहीच केलं नाही। लोकांना विचारा, इथल्या स्थानिकांना विचारा, राजवलीमध्ये प्रत्येक नागरिकाला विचारा, 15 वर्षामध्ये आपल्या राजवली विभागामध्ये त्यांनी काय केलंय? रोड नाही, गटर नाही, पाणी तर सोडूनच द्या, आता पाईप आले तर श्रेय पण ते घ्यायला लागल्यात। म्हणजे जेव्हा त्यांचा आमदार होता तेव्हा त्या लोकांनी तर काय केलं नाही, आणि आमच्या आमदाराला आम्हाला दाखवतं का आम्ही पाईप आणले? अरे आणले तर नाव घ्या ना, स्नेहाताईंनी तुम्हाला पाईप दिले, आम्ही सांगू शकतो।